आज आंबा वापरून मी खूप सुंदर असे सॉफ्ट माउथ मेल्टिंग लाडू बनवलेले आहेत। अतिशय मस्त झालेला आहे हा लाडू, तुम्हालाही जरूर आवडेल। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। इथे मी एक नारळ खवून घेतलेला आहे आणि साधारण काउंट केला तर 2 वाटी आहे आणि त्याला आपल्याला एका आंब्याचा रस आणि पाऊण वाटी कंडेन्स मिल्क लागणार आहे। सर्वात पहिल्यांदा आपण एका पॅन मध्ये अर्धा चमचा घरचं साजूक तूप घालून घेऊयात। आपण इथे गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे। हलकसं तूप गरम झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये खवलेला जो नारळ आहे तो घालून घ्यायचा आहे। तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा। आता 3 ते 4 मिनिटं हा नारळाचा चव जो आहे तो आपण भाजून घेणार आहोत। भाजून झाल्यानंतर आपण बाकीचं साहित्य घालून घेणार आहोत। आता इथे तुम्ही बघू शकता हलकासा रंग बदललेला आहे आणि थोडासा नारळ कोरडा झालेला आहे। आता यामध्ये आपण घालून घेणार आहोत आंब्याचा रस। मी इथे एका आंब्याचा रस इकडे वापरलेला आहे। बनवायला अतिशय सोपे असलेले हे लाडू घरच्यांना नक्कीच आवडतील आणि गोडाचा हा सुंदर असा पदार्थ तुम्ही जरूर करून बघा आणि केल्यानंतर कसं जमलाय हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आता हे जे मिश्रण आहे छान एकजीव करून घेऊयात। इथे मी कुठेच गॅसची फ्लेम मोठी केलेली नाहीये। अगदी झटपट होतात हे लाडू आणि तोंडात टाकताच विरघळतात, त्यामुळे नक्की सगळ्यांना फार आवडेल। एकदा तरी करून बघा। आणि स्वीटनेससाठी आपण इथे कंडेन्स मिल्कचा वापर करणार आहोत। आज माझा लहान मुलगा सुद्धा मला मदत करतोय, त्याला हे कंडेन्स मिल्क या मिश्रणामध्ये घालून घ्यायचंय, त्यामुळे तो आता उरलेलं कंडेन्स मिल्क यामध्ये घालतोय। पदार्थ बनवताना आपल्या मुलांची जर मदत मिळाली तर तो पदार्थ अजून सुरेख होतो, अजून टेस्टी होतो। त्यामुळे आपण इथे बघूयात माझा मुलगा इथे कंडेन्स मिल्क घालतोय आणि हे तिन्ही जे साहित्य आहे ते परत एकदा मिक्स करून घेऊयात आणि काही मिनिटातच हे माउथ मेल्टिंग मँगो कोकोनट लड्डूज म्हणजेच लाडू आपण इथे तयार करणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता मिश्रण एकजीव व्हायला सुरुवात झालेली आहे। आता यामध्ये वेळ आहे वेलची पावडर घालण्याची, तर अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये फ्लेवरिंगसाठी वेलची पूड घालून घ्यायची। इथे पाव चमचा मी इथे फ्रेश वेलची पूड घालणार आहे। ती घालून झाल्यानंतर अगदी एखाद मिनिटभर आपण हे मिश्रण जे आहे ते गॅसवरती ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर लगेचच लाडू वळायला घेणार आहोत। खूप सुंदर सुगंध सुटलाय। तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा। आता इथे आपण जो आंब्याचा फ्रेश रस वापरलेला आहे त्याच्याऐवजी तुम्ही मँगो क्रशही वापरू शकता आणि हे पटकन असे झटपट मँगो कोकोनट लड्डूज बनवू शकता। ह्याला वरती आपण डेसिकेटेड कोकोनटनी कवरिंग करून घेणार आहोत आणि हे खूप सुंदर असे मँगो कोकोनट लड्डू आपले तयार झालेले आहेत। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। परत एकदा भेटूयात आपण एक छान मस्त झटपट होणारी रेसिपी घेऊन।